बाबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही कोल्हापूरला जाऊ लागलो. त्यानंतर मी गोखले कॉलेजलाच ॲडमिशन घेतली. 2 वर्ष गोखले कॉलेजची ॲडमिशन या पिरियडमध्ये मी रुईकर कॉलनीमध्ये बाबांच्याकडे नेहमी जात असे. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे विचार, त्यांची कृती ही मला अतिशय भावली. आमच्या सर्वांनाच ती भावणारी होती. आणि बाबांच्या मनामध्ये कधीही भक्ताबद्दल कुठलाही नीच उच्च हा भाव कधी नव्हता, पहिली गोष्ट. आणि बाबांनी प्रत्येकावर निरपेक्ष निखळ प्रेम केलं. त्याचा अर्थ कोणी कसा घेतला हे आपण त्याची चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही. तर बाबांचा गैरफायदा सुद्धा बऱ्याच लोकांनी घेतला. आता त्यांनी तो गैरफायदा कशाने घेतला हे आम्हाला आजपर्यंत कळालं नाही. आणि आम्हाला बाबांची एक शिकवण होती वैयक्तिक मला, की तू काही साधना करायची नाही. तू तुझं कार्य अतिशय जीव तोडून कर, मेहनतीनं कर. आणि तू फार स्मोकिंग करत जाऊ नको. हा त्यांचा मला एक हे होता. नंतर मी 1981 मध्ये रेल्वे जॉईन केली, रेल्वे सर्व्हिस कमिशन मार्फत. आणि 82ला माझे वडील रेल्वेत होते, ते रिटायर झाले. नंतर 96 साली मी सांगलीला आल्यानंतर विचार आला की बाबा दुसरा काहीतरी एवढ्यांना आपल्याला हे होत नाही, आपण काहीतरी वेगळा एक व्यवसाय करावा. त्यावेळेला माधवनगर येथील एक कुटुंब आहे, मेहता कुटुंब, त्यांनी मला सल्ला दिला की बाबा तुम्हाला जोडधंदाच जर करायचा असेल तर तुम्ही मंडप हा व्यवसाय करावा. याच्यामध्ये सध्या 1-2 लोकांची मोनोपॉली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे. तुम्हाला लागणारं सर्व सहकार्य आम्ही करू. इथून जी सुरुवात झाली मंडप व्यवसायाची, 4 खांबाचा मंडप आज म्हणजे किमान 4000 खांबापर्यंत आमची मजल गेलेली आहे. या व्यापामध्ये किती लोक तुमच्याबरोबर असतात? काम कोऑर्डिनेशन कसं करता? लाईटचं, फुलांचं डेकोरेशन, खुर्च्या आहे सगळं कसं मॅनेज करता? हा व्यवसाय आता इव्हेंटमध्ये याचं रूपांतर झालेलं. बरोबर. हां. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये स्पेशलायझेशन जे पाहिजे ती जाणही पाहिजे आणि त्याचा अनुभवही तुम्हाला पाहिजे. बरोबर. मग आपल्या याच्यामध्ये आपल्याला मुलं किती? 2 मुलगी आणि एक मुलगी. मुलं तुम्हाला काय सहकार्य काय करतात? आता मंडपचे सर्व जबाबदारी मी 7 वर्षापासून धाकट्या मुलगा सोपवलेली आहे. मोठा मुलगा स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, त्याची मंडळी स्ट्रक्चरल इंजिनियर PhD धारक आहे. आणि ह्या सगळ्यांचा मुलगा, आता मोठा मुलगा पुण्याला असतो. त्याचं नाव काय? बालाजी सावंत. तो असिस्टंट प्रोफेसर आर्किटेक्ट कॉलेज BKPS संस्था, टिळक रोड, सदाशिव पेठेत ते कॉलेज आहे. तिथे तो असिस्टंट प्रोफेसर शास्त्री गव्हर्नमेंट पोस्टिंग आहे ते. आणि धाकटा मंडपचा व्यवसाय बघतो. नाही, तुमच्यामधलं एक वैशिष्ट्यपूर्ण, तुम्ही श्रीमंत झालात, गाडी घोडं सगळं वैभव तुमच्याकडे आलं तरी तुम्ही गोरगरीब नातेवाईकांना तुम्ही विसरलं नाहीत, मित्रांना विसरलं नाहीत. हा तुमच्यातला एक मोठा आध्यात्मिक सद्गुण आहे असं म्हणायला पाहिजे. यापुढे तुमची काय ॲम्बिशन काय आहे व्यवसायाबद्दल, जीवनाबद्दल? व्यवसाय तर वाढलाच पाहिजे. बरं. कारण जेवढा आपण व्यवसायावर आपलं प्रेमी असलं पाहिजे, त्याची उंची अजून खूप वाढली पाहिजे. मला असं विजन पुढं आहे की माझा नातू किमान उद्या हेलिकॉप्टरने जाऊन एखादा इव्हेंट कंडक्ट करेल. म्हणजे इतक्या लांब आमची रेंज जाईल. राईट. मग तुम्ही मला सांगा, जनरल जर तुमचा वैयक्तिक अनुभव विचारात घेतला तर आज गुजर, मारवाडी, सिंधी हे व्यापारामध्ये खूप पुढं आहेत. बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांची मोनोपोली आहे. मराठी तरुण कुठं मागं पडतो असं वाटतं तुम्हाला? तरुणांनी राजकारणाच्या नादी लागू. राजकारणी लोक राजकारणी विचार सोडावेत. धंद्याविषयी विचारणा करावी आणि कृती करायला हरकत नाही. नुकसान मराठा किंवा कुठल्याही समाजाचं हे राजकारणामुळे जास्त झालेलं आहे आणि इथून पुढे होणार आहे. मग याच्यामध्ये मराठी मुलं आर्थिकरित्या कमकुवत असल्यामुळे ते व्यवसायाला उतरत नाहीत असं आहे का? असं काही नाही आहे आता, कारण बँकांचं पाठबळ भरपूर आहे त्यांना. बरोबर. आणि आता मार्गदर्शन केंद्र आहेत, निरनिराळ्या संस्था आहेत. नंतर प्रत्येकाच्या आता तालुकावार संघटना आहेत मदत करण्यासाठी. म्हणजे अनेक धर्माच्या धार्मिक केंद्रामध्ये एकत्रित आलेला पैसा
हा व्यवसायासाठी अनेकांना दिला जातो, वापरला जातो, तसं आपल्या ह्याच्यामध्ये का होत नाही? नाही होणार ना, आपले लोकच एकत्र नाही आहेत आणि आपला पायाच राजकारणी राजकीय पाया आहे, हम्म. आपला धार्मिक पाया नाही आहे. नाही, तुम्ही म्हणता, परंतु ज्या वेळेला मुलं बँकामध्ये जातात त्यावेळी सरकारच्या घोषणा वेगळ्या आणि प्रत्यक्ष त्यांना येणारे अनुभव वेगळे, ह्या तफावतीमुळे ती मुलं खचून जातात, असं होतं का? पण आता याच्यासाठी काय का आमच्यासारख्या लोकांनी त्या लोकांना मार्गदर्शन करावं आणि बरोबर. आणि आमचं जे इन्फ्लुएन्स बँकेकडे जे आमचं गुडविल जे आहे हम्म. त्याचा वापर करायला आम्ही तयार आहोत बरोबर. आणि बँका मला नाही वाटत कुणाला अडवतील. हं. सध्या तुम्ही कूलरचा जो व्यवसाय करता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 2-4 जिल्ह्यामध्ये, ते कूलरचं नेमकं काय आहे? म्हणजे घरगुती वापरायचं आहे का व्यावसायिक संबंधाचा आहे? तो व्यावसायिक आहे. अच्छा. लग्न समारंभातील मंडप, हं. मॅरेज हॉल, हं. नंतर फॅक्टरी, फाउंड्रीज, हं. नंतर कामाचे मोठ्या हॉल ठिकाणी मनुष्यबळ जिथे एकत्र काम करतं बरोबर. अशा ठिकाणी या कूलरचा उपयोग होतो. अच्छा. आणि याची कंपनी अतिशय चांगली आहे हं. आणि त्याचा दर्जाही अतिशय उच्च आहे. ती डीलरशिप आम्हाला मिळालेली आहे. हां. त्याचा आणि आपले संबंध सगळ्यांचे अतिशय चांगले आहेत. बरोबर. आणि ही रेंज आम्हाला साधारण 8-9 जिल्ह्यामध्ये आपला हे कूलर आम्ही विकतो आणि आफ्टर सेल सर्व्हिस आम्ही देतो. आम्ही नुसतंच विकत नाही, नंतरची सेवा सुद्धा आम्ही देत असतो. बाळासाहेब, एकंदर तुमचा राईज जर बघितला गरिबीतून या शिखरापर्यंत, तर याच्यावर तुम्ही तुमचं खरं म्हणजे आत्मचरित्र लिहिलात तर अनेकांना उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. भावी आयुष्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.